मी भूतासारखी दिसत असेल. आम्ही इथे ध्यान गुहेमध्ये आलेलो आहे. सर्वांना नमस्कार. आजची आपली गड भ्रमंती होणार आहे सप्तशृंगीच्या गडावरून समोर दिसणाऱ्या मार्कंडेय किल्ल्याची. वणी कळवण रस्त्यावरून मुळाणे गावाच्या पुढे बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. जवळपास 7 ते 8 किलोमीटर गेल्यावर तुम्ही खिंडीतून मार्कंडा गडाजवळ येऊन पोहोचतात. फायनली आपण आलेलो आहोत मार्कंडा फोर्टच्या एकदम पायथ्याशी. गाड्या लावल्या आम्ही आमच्या. आणि आपण ज्या खिंडीतून आलो आहोत, जे रावळ्याला आणि मार्कंडाला विभक्त करते, ती जी खिंड आहे ती मुळणबारीची खिंड. इकडे मागे रावळ्या. आज तर आपला मार्कंडा फोर्ट होणार आहे. हे मागे जो बोर्ड दिसतोय, आदिवासी भाग कळवण यांची हद्द समाप्त होते इथे. आणि हे ज्या निसर्ग पर्यटन क्षेत्र मार्कंडेय पर्वत वन विभागाच्या अंतर्गत येतं, त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. वरती मंदिर असल्यामुळे एक पर्यटन क्षेत्र आहे. पायऱ्या पण केलेल्या आहे वरती चढण्यासाठी. तर आपण चढाई सुरू करू. आपण जे स्टार्ट केलंय इथे वन खात्याने ज्या पायऱ्या बनवलेल्या आहे कॉन्क्रीटच्या, त्याच्याने आपण चढत जाणार आहे. आणि आज आपल्यासोबत परत एक ब्लॉगर, म्हणजे दुसऱ्यांदा जोडला गेलाय. हाय अक्की बुक्की. हाय अक्की बुकील तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल. आज परत आपण एक महिना दोन महिना आज आमचा दुसरा व्हिडिओ सोबत. चला की नाही आय डोंट नो. आम्ही त्या मार्गे आलेलो मुळाणे गावाच्या. आणि आज ही जी खिंड आहे रावळ्या त्या साईडला आहे. आपला मार्कंडा पण चढतोय. आणि ही जी खिंड आहे मुलनबारी खिंड. चला जाऊयात. मार्कंडा फोर्ट. हे बघा, तुम्हाला दिसतंय की पूर्वीच्या पायऱ्या बनवलेल्या, त्या आता काही राहिलेल्या नाही आहे. ही जी रेलिंग आहे हिच्या मदतीने आम्ही चढलोय. तेवढी मस्त व्यवस्था केली वन खात्याने इकडे. हे बघा, इथपर्यंत चढत जायचंय. पठारे माची लागते. बाले किल्ला तिथे मंदिर दिसतंय आपलं मार्कंडेय ऋषींचं, तिथे जायचंय. नंतरच्या आहेत ज्या आहेत त्या आधीच्या आहेत. आणि ह्या इकडे ज्या आहेत त्या जुन्या आहेत. कशावरून सांगतोय? छन्नी हातोड्याने इथे घाव केलेले आहेत. हे छन्नी हातोड्याचं काम आहे. आणि ह्या ग्राइंडरचं काम आहे. हे प्लेन दिसते त्यामुळे. भारी माहिती दिली आपल्याला किशोरने. या नवीन, या जुन्या पद्धतीने कातळात कोरलेल्या, या नवीन पद्धतीने. चलो स्टीप चढाई आपल्याला. चढून आलोय. कॉन्क्रीटच्या पायऱ्यानंतर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या. त्याच्यानंतर परत या कॉन्क्रीटच्या पायऱ्या लागतात. चढाई अजून. आणि वन खात्याने इथे लोखंडी पायऱ्यांचे नियोजन केलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही तिकडे. या लोखंडी पायऱ्या आहेत, या चढून जायच्या आपल्याला. ही खालची चढाई करून आलोय आपण. आणि गडाची माची लागली आहे. हा सपाट पठारी भाग आपल्याला चालत जायचा आहे. डोंगर आहे ना, डोंगरावर मंदिर चमकतंय आपलं मार्कंडेय ऋषींचं, तिथे जायचंय. चला. सातमाळातील या एका रत्नाचे आपले वेगळंच महत्त्व आहे. पठारी भाग चालत आल्यावर डाव्या हाताला भवानी मातेचे मंदिर आढळते.
या मंदिराच्या उजव्या साईडने तुम्ही गड चढत जातात. आले. मळलेली ओबड खाबड वाट चढत तुम्ही गडाच्या विस्तीर्ण कातळकड्याजवळ येऊन पोहोचतात. या डाव्या बाजूच्या कातळाखाली कोरलेल्या 2 गुहा दिसतात. कदाचित यांचा उपयोग ऋषीमुनी ध्यानासाठी करत असावे, त्यामुळे या गुहांना ध्यान गुफाही म्हणतात. ध्यान गुहेच्या आकर्षणामुळे आम्ही गुहेत जाण्याचा निर्णय घेतला. ध्यान गुफेत चाललोय आपण. आकाश आणि किशोर ऑलरेडी गेलेले आहेत. खतरनाक आहेत ते मध्ये, आपण बघू. ते दोघं मध्येच आहे. तुम्हाला मी दिसते की नाही आय डोंट नो. हे ध्यान गुफेत आपण चाललोय. एकदम पचरट आहे. विचार करा लोकांनो, त्यावेळेस ऋषीमुनी इकडून जायचे, तपश्चर्या करायचे. किशोर कसं वाटतं बसल्यावर? चांगलं वाटतंय, थोडी भीती पण वाटते, पण सध्या काही नाही. ठीक. आणि किशोर मला एक सांग, जर तुला इथं तपश्चर्या करायची असेल तर तू बसू शकतोस? नाही सध्या तरी नाही. काय आहे तिकडे? पुढे पॅक आहे, खाली दगड पडलेत, त्यामुळे सुद्धा बंद झालेलं आहे. आणि अगोदर असं वाटतंय मला की ते नाही म्हटलं तर एक माणूस आरामशीर थांबू शकतो आणि तिथे तपश्चर्यासाठी बसू शकतो. झोपण्यासाठी झोपून तपश्चर्या सर्व करू शकतो. तर अगोदर असेल इथे जागा छानपैकी की तिथे तपश्चर्या वगैरे करू शकता, पण हे सगळं पडलंय त्यामुळे सध्या इथे जागा कमी झाली. मी बुद्धासारखी दिसत असेल. आम्ही इथे ध्यान गुहेमध्ये आलेलो आहेत आणि किशोरला तुम्हाला आत्ताच दाखवलं मी. भयंकर आहे म्हणजे हे, आणि एवढं भारीपणे सिक्रेट गुहा त्यांनी कोरली गेलेली, तेव्हा ते तपश्चर्या करायचे. म्हणजे ग्रेट होते यार ते लोक. इथं आम्हाला काही असं काही आढळलं नाही, थँक गॉड. चला आता बाहेर निघतो. गुहा आपण आताच बघितल्या. हा थोडासा खडतड चढाई आपण चढतोय. काय सांगू, काय भारी दिसतंय इथे. आपण आता मार्कंडा फोर्टच्या मध्यावर ऑलमोस्ट वर चढत आलोय आणि आपला सप्तशृंगी गड दिसतोय इथे. हे बघा एकदम समोर सप्तशृंगी मातेचं मंदिर. खूप भारी व्ह्यू आहे गाईज, खूप भारी व्ह्यू आहे. हा जो सप्तशृंगी गड आहे, तुम्ही जेव्हा ह्या टोकाला येता गडाच्या, तिकडून जो समोर तुम्हाला जो ठळक गड दिसतो ना, तो हा आपला मार्कंडा फोर्ट समोरून दिसणार. आम्ही थोडंसं आहे ना, आकाश आणि मी थोडं पुढे एक्सप्लोर करायला आलोय उजव्या साईडने गडाच्या. काय बघायचंय त्यामध्ये, हे भयंकर. आम्ही उजव्या साईडला आलोय गडाच्या. थोडं एक्सप्लोर करतो काय आहे. पुढे जाऊन तर काहीच नाही गडाच्या. इकडून तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग करता येईल आणि समोर तुम्हाला दिसतोय सप्तशृंगी गडाचा सतीचा कडा दिसतोय आणि समोर ते आपलं मंदिर. आवाज सुद्धा येतोय माहितीये गडावरून जे अनाउन्समेंट होती त्याची. आणि खाली काही जसं सांगितलं की ऋषींचं खूप आश्रम वगैरे इथे खूप आहेत. सो इथं खालती इकडे या बाजूला एक आश्रम आहे, आणखी एक पुढे तिकडे आश्रम आहे. भारी आहे. लोक तिकडे दर्शन करून मग इकडून मागूनही चढाई करताय. आणि ही जी वाट आहे तर इथे मध्ये ह्या खिंडीमध्ये पुढे ते बघ ना, त्या पुढच्या खिंडीमध्ये तिकडनं एक रस्ता आहे की त्या म्हणजे सप्तशृंगी गड आणि मार्तंड ऋषीचा डोंगर, त्या डोंगरांच्या मधली एक खिंड, त्या खिंडीतनं आपण वरती चढू शकतो. जी वाट इकडनं मागणं येते आणि जिकडे आपल्याला इथं वरती मिळते. पण आपण ज्या खिंडीतून आलोय ती मुलनबारी खिंडीतून आलेलो आहे. सातमाळातील हे सर्व किल्ले जेव्हा अलिवर्दी खानाने जिंकून घेतलेले, त्याचा सर्व पुरावा इंद्राई गडाच्या शिलालेखावर आढळतो. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! हर महादेव! हर हर महादेव! चढाई केली आहे,
उजव्या दिशेने जेव्हा चढाई करत जाल तेव्हा तिथे मंदिर आहे. आता आपण डाव्या दिशेने चाललोय, तिथे कमंडलू तीर्थ ते बघायला चाललोय आपण. येथे पहिल्या टप्प्यावर घुमटीखाली कोरलेले टाकं पाहता येते. या टाक्याला कमंडलू तीर्थ म्हणतात. यामध्ये 12माही पाणी असते. एखादा दगड जर आपल्याला हवा असेल डोंगरांवरती, जो चौकोनी किंवा आयताकृती जो दगड काढला जातो, कोरीव काढला जातो, तो याच्यामध्येच काढला जातो. तर त्याला असं एकदा पूर्ण याला ठोकून 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 एक साईड पूर्ण अशी बारीक करून घेतात आणि मध्ये तो पूर्ण आला की एका साईडने त्याला मारलं की पूर्ण चौकोन असा तो दगड जो बाहेर येतो. आणि तो दगड पुढे दगड किल्ला बांधायला किंवा मग जे काय बाकीचे कामं वगैरे करायचे असतील त्यासाठी तो वापरला जातो. म्हणजे किल्ल्यांवरती जो काय दगड आणला जातो तो किल्ल्यांमध्येच काढला जातो. जो जे काय हौद केले जातात त्यातला दगड हा पुढे बुरुज बांधायला, माची बांधायला किंवा मग आणखी दुसऱ्या गोष्टींसाठी किंवा राजवाडे बांधण्यासाठी तो दगड जो तो वापरला जातो. चौथऱ्यापासून इकडून आलोय आपण आणि हे एक कुंड आहे. पाणी अशुद्ध आहे इथलं. आता या दिशेने चढाई करायची आहे मंदिर इकडे. चला. दुसऱ्या टप्प्यात एका रांगेत खोदलेली 3 पाण्याची टाकी तुम्हाला पाहायला मिळतात. टाक्यांच्या डाव्या साईडने आपण वर चढाई करतोय. वनी दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेले, त्यात मार्कंड्य गडाचाही समावेश होतो. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराचं मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी या गडावर तप केल्यामुळे या गडाला मार्कंडेय ऋषी गड किंवा मार्कंड्य म्हणूनही संबोधले जाते. मार्कंडेय ऋषींच्या मंदिरामध्ये आहे. मार्कंडेय गडावरचं सर्वात टॉप मोस्ट मंदिर. आज आम्ही लकी आहे ॲक्च्युली. अमावस्येला इथे लोक येतात दर्शनाला. तर आज अमावस्या आहे, सोमवती नाही आहे पण आज अमावस्या आहे. आम्ही आज अमावस्येला आलो आहोत. एक लकी डे ठरलाय आमचा की आज आम्ही मार्कंडेय ऋषींचं दर्शन करतोय मार्कंडेय गडावर. तर एक लकी डे ठरलाय आमचा. मंदिराच्या सर्वोच्च टोकावरून सप्तशृंगी गड, रावळ्या, जवळ्या, धोडप या किल्ल्यांचा परिसर सहजच पाहता येतो. हे मागे मार्कंडेय ऋषींचं मंदिर आणि सप्तशृंगी गड. सर्व म्हणतात की खूप प्रचिती आहे की सप्तशृंगी गडावरून मार्कंडेय गड बघणं खूप सोपं आहे, पण मार्कंडेय गडावरून सप्तशृंगी गड बघणं हे एक नेत्रसुख आहे. व्ह्यू जबरदस्त आलाय, व्ह्यू जबरदस्त. सातमाळा डोंगर रांगामधला मार्कंडेय गड आज आपण सर केला आहे. नवीन वर्षाची काय सुरुवात म्हणावी अजून तरी. आम्ही आत्ताच उतरलोय जस्ट. अजून काही जण वरतीच आहे. मार्कंडेय फोर्टची ट्रेक एकदम मस्त झाली. आपली गँग होती आज सोबत. याची आपली टीम आहे, नवीनच जोडली गेली. त्यांनी खूप जणांनी आज पहिल्यांदा ट्रेक केली आहे. छान झाली, उत्तम झाली. सोपी होती, मीडियम चढाई आहे गडाची. तुम्ही जर सप्तशृंगीला येत असाल तर मार्कंडेय फोर्टलाही या. अजून पुढचेही रेंज आहे सातमाळाचे. आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. जय शिवराय. तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.